बघितलं चित्रा वाघ यांच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर याच संदर्भातली बातमी बघूया। ठाकरेंच्या जाहिरातीवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतलेला आहे। जाहिरातीत पॉर्न स्टार वापरल्याचा चित्रा वाघ यांनी दावा केला आहे। ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी देखील चित्रा वाघ यांनी केलेली आहे। जाहिरातीतील कलाकार हे अश्लील ॲपवरील कलाकार असल्याचा दावाही चित्रा वाघ यांनी केला आहे। ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड प्रोडक्शन हाऊसच्या उबाठाच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार आहे। हा फोटो तुम्ही पाहू शकता। हे जे पात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पब पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणायचा प्रयत्न करतायत, त्यांच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या जाहिराती आहेत त्याच्यामधला जे पात्र आहे हे पात्र एक पॉर्न स्टार आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। यशोमतीजी, पुढारी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही ऐकलं असेल चित्रा वाघ यांनी आरोप केलेला आहे की ठाकरेंच्या शिवसेनेच्या जाहिरातीमध्ये एका पॉर्न स्टारचा वापर करण्यात आलेला आहे आणि एखादा पॉर्न स्टार जर महिलांच्या सुरक्षेबाबत बोलत असेल तर ते आक्षेपार्ह असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, चित्रावादांना काय बोलण्याचा अधिकार आहे का? पंतप्रधान कोणाला तिकिटा देतात? प्रज्वल रेवण्णा कोण आहे? त्याचे 300च्या वर त्यांचे पॉर्न व्हिडिओज बाहेर झालेले आहेत। म्हणजे चित्राताईंना स्वतःच्या पक्षातली घाण अजिबात दिसत नाही आणि समोरच्यांना बोलण्याचा अधिकार यांना आहे तरी काय? चित्राताईंनी बरं का पक्ष सोडला होता हे जरी त्यांना माहिती झालं ना तरी ते असं बोलणं बंद करतील। मला असं वाटतं चित्राताईंनी नीट अभ्यासपूर्वक बोलावं। एक, स्वतःच्या पक्षांमधली जी घाण आहे ती पहिले सांगावी आणि नंतर दुसऱ्यांवर दगड फेकावी। यशोमतीजी, तुमचं असं म्हणणं आहे की चित्रा वाघ यांनी आधी स्वतःच्या पक्षाकडे बघावं। प्रज्वल रेवण्णांचा मुद्दा तुम्ही मांडला तो एका बाजूला आहेच, पण जर चित्रा वाघ यांच्या आरोपांमध्ये तथ्य असेल, खऱ्या अर्थानं जाहिरातीमध्ये जर एखाद्या पॉर्न स्टारचा उपयोग केला गेला असेल तर याचं तुम्ही समर्थन करता का? चित्रा वाघही बोलतात, त्यांना अजिबात कोणी सिरियसली घेतलं नाही पाहिजे असं माझं ठाम मत आहे। यशोमतीजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर बातचीतीसाठी। आपण बघितलं यशोमती ठाकूर यांनी प्रायव्हेट लिमिटेड प्रोडक्शन हाऊसच्या उबाठाच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार आहे। हा फोटो तुम्ही पाहू शकता। हे जे पात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पब पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणायचा प्रयत्न करतायत, त्यांच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या जाहिराती आहेत त्याच्यामधला जे पात्र आहे हे पात्र एक पॉर्न स्टार आहे। आपण बघितलं चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंच्या या जाहिरातीवर आक्षेप घेतलेला आहे। उद्धव ठाकरेंच्या जाहिरातीमध्ये वापरण्यात आलेला एका कलाकारावर त्यांनी हा आक्षेप घेतलेला आहे। पॉर्न स्टारचा वापर झाल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे। तर आपण पुन्हा एकदा जाणार आहोत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। सक्षणाजी, तुम्ही ऐकलं असेल चित्रा वाघ यांनी आरोप केलेले आहेत की ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांच्या जाहिरातीमध्ये एका पॉर्न स्टारचा उपयोग केलेला आहे आणि त्यांचे आरोप खऱ्या अर्थाने हे गंभीर आहेत। त्यांनी जरा एका पॉर्न साईटचा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि त्याचे फोटो दाखवत त्यांनी हे आरोप केलेले आहेत। काय तुमची प्रतिक्रिया आहे? मला काय प्रतिक्रिया द्यावी असं वाटतंय, त्याचं कारण आहे मॅडम, महाराष्ट्राला मला सांगायचं आहे ह्या ज्या महिला आहेत ना, त्या चाकणकर, या चित्रा वाघ, त्या सुपारी बहादूर महिला आहेत। त्यांचं एकच काम आहे, यांना स्वतःचे मतदारसंघ नाहीयेत,
बडबड बडबड करणे, काहीतरी बोलणे आणि कसं मी टीव्हीवर येईन आणि लोक मला कसं बघतील आणि मला कसं प्रसिद्धी मिळेल याच्यामध्ये या गुंतलेल्या स्त्री आहेत, कुठलीही लिडरशिप नसलेल्या. मला चित्रा वाघांना एक विचारायचं, काय झालं संजय राठोड प्रकरणामध्ये? काय झालं सांगा ना. तेव्हाही तुम्ही उद्धवजींवरती खालच्या पातळीवरती जाऊन आरोप केले. त्या संजय राठोडच्या नक्कीच मांडीला सक्षणाजी मांडी लावून धन्यवाद बसता. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे देखील आपल्यासोबत जोडल्या आहेत. सुषमाजी, तुम्ही चित्रा वाघ यांचं हे वक्तव्य ऐकलेलं असेल. एका पॉर्न साईटवरील त्यांनी हा स्क्रीनशॉट काढलेला फोटो आपल्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेला आहे आणि हा व्यक्ती पॉर्न स्टार असल्याचा त्यांनी दावा केलेला आहे आणि त्यांचाच तुम्ही तुमच्या जाहिरातीमध्ये उपयोग केल्याचाही ते आरोप करताय. मला असं वाटलं होतं की फक्त नितेश राणे डोक्यावर पडलेले आहेत. मध्ये त्यांनी नाशिकमध्ये बडगुजरांचा एक फोटो दाखवला, तेव्हा मी अख्खा व्हिडिओ गिरीश महाजन आणि फरांदे वगैरे या सगळ्यांचा दाखवला होता. मला पुन्हा आठवण करून द्यावी लागेल की ज्या एक स्क्रीनशॉटचा फोटो दाखवतायत त्या आक्रस्ताळाबाईंना या गोष्टीचा विसर पडलाय का की प्रज्वल रेवन्नाचे 3000पेक्षा जास्त व्हिडिओ, सेक्स व्हिडिओज व्हायरल झाले आणि ज्या प्रज्वल रेवन्नाचे 3000पेक्षा जास्त सेक्स व्हिडिओ व्हायरल झाले त्याच्या प्रचारासाठी दस्तूरखुद्द मोदी गेले. मग मोदींची महिलांबद्दल काय भावना आहे बरं? अक्रस्ताळाबाईंनी ती सांगितली पाहिजे. मोदी प्रज्वल रेवन्नाच्या प्रचारात जाऊन सांगतात की रेवन्नाचे हात बळकट करा. कशासाठी हात बळकट करायचे होते? म्हणजे आता जेव्हा मुलुंडच्या त्या सोमय यांचे HD व्हिडिओ, सेक्स व्हिडिओ बाहेर आले त्यावेळेला कुठे गेल्या होत्या बरं या बाई? असं आहे की आज 2 तारीख आहे, पगाराची वेळ झालेली आहे आणि पगार घेताना असं काहीतरी काम करावं लागतं. मी समजू शकते त्यांना, कारण चित्रा वाघ म्हणजे दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या चाकरीच्या बाई आहेत. असो सुषमाजी, जर तुमचं म्हणणं असेल चित्रा वाघ यांचे आरोप जर बिनबुडाचे आहेत तर मग त्यांच्या आरोपांवर तुम्ही कशा प्रकारे उत्तर देणार आहात? मला वाटतं मी आता उत्तरच दिलं, मी कीर्तन नाही केलं, मी हेच उत्तर दिलं. नाही, पण तुम्ही भाजपला, जर भाजप असा आरोप करताय तर भाजपला तुम्ही या प्रश्नांची उत्तरं कशी देणार आहात? जर चित्रा वाघ समोरासमोर जर आरोप करताय. भाजपला आम्ही स्वतः सांगतोय ना की तुम्ही कुठल्या तरी आम्ही एकतर ती शहानिशा तर करून घेऊ पण कदाचित त्या कलाकारांच्या सॉर्टिंग करताना मला मुळात ती जाहिरात माहित नाहीये, ते तसं आहे की नाही हे माहित नाहीये, त्याच्यात किती सत्यता ते माहित नाहीये, पण तरी सुद्धा आम्ही ते पडताळून बघू. परंतु भाजप काय करणार आहे ते सांगा ना. 3000पेक्षा जास्त सेक्स व्हिडिओ ज्या प्रज्वल रेवन्नाचे जाहीर झाले त्याला उमेदवारी देणारी भाजपा, त्यांनी आम्हाला शहाणपणी शिकवायचं काय? 3000पेक्षा सेक्स व्हिडिओ जाहीर झाल्यानंतर मोदी त्यांच्या सभेमध्ये जाऊन त्यांचे हात बळकट करायची भाषा करतात आणि प्रकरण अंगाशी येईल म्हटलं की त्याला सही सलामत जर्मनीला काढून दिला जातो. हे मोदीची गॅरंटी आहे काय? आणि ज्याचे सेक्स व्हिडिओ बाहेर आले ज्या सोमय्यांचे, त्या सोमय्याला तुम्ही प्रचारासाठी बाहेर आणलं, याला काय म्हणायचं? त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ह्या ज्या आक्रस्ताळा बायका आहेत ना, ज्या आक्रस्ताळा बायकांची सगळी न्यूसन्स व्हॅल्यू संपलेली आहे, त्यांनी न्यूसन्स व्हॅल्यूसाठी अभ्यास करावा, डोकं लावावं, ग्राउंडला जाऊन मेहनत करावी. हे असले काहीतरी छिछोर आणि थिल्लर चाळे नाही करावी त्यांनी. नक्कीच धन्यवाद सुषमाजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. कॉन्स्टारच विचारतो त्या जाहिरातीमध्ये की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार. हा जो पॉर्न स्टार तुम्हाला याच्यात दिसतोय त्या जाहिरातीमध्ये हा पॉर्न स्टारच विचारतोय की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार. आणि हाच पॉर्न स्टार लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतात. या जाहिरातीत बापाच्या भूमिकेमध्ये हा जो कोणी व्यक्ती आहे याचं हीच व्यक्ती, हेच पात्र उल्लू ॲप, या उल्लू ॲपवरती मुलींसोबत घाणेरडं कृत्य करतानाच्या व्हिडिओज आहेत आहे आणि त्यामध्ये कुठेतरी पॉर्न स्टार कलाकाराचा वापर केला गेलाय असा आरोप भाजपकडून केलाय. बघा, मी याच्यात मला माहित नाही, आपण आता पहिल्यांदा आपल्याकडून ऐकत आहे, अजून बघू ते काय बोललेत ते. अमोल कीर्तीकर